सो लेट्स स्टार्ट। एक सेकेंड। हाँ यार, मेरी थोड़ी लाइव में प्रॉब्लम हो रही है, तो मतलब अटक रहा है हिंदी मराठी दोनों लैंग्वेज अपनी डेली की है। ये मैं डेली वीडियो में बोलता हूँ, तो आदत से पड़ गई। अब चलो शुरू करते हैं। मैं कल मुझे लाइव करना था, पर नहीं हो रहा है पॉसिबल, तो सिर्फ वीडियो डालते फिर देखूंगा मैं सेटिंग। और भी कुछ मुझे समझ नहीं आ रहा है मैं सेटिंग का क्या करूँ। सो बात कर लेते क्रिकेट की। एशिया कप हो चुका है, पर अपनी मीम देखने बाकी है। मीम मतलब क्या, ट्विटर के न्यूज़ वगैरह और कुछ नहीं। मतलब हाँ, वो भी मीम ही है, मैं जमा करके रखता हूँ कि देखूंगा, साथ में देखेंगे अपन, और कुछ नहीं। और वो जो अपनी ट्रॉफी चोरी करके गए मोहसिन नकवी, मेरे नाम पढ़ा नहीं है, मैं सुनता ही सिर्फ, करेक्ट प्रोनाउंसिएशन पता नहीं मुझे, होगा वो चोरी होगा साला शायद। ट्रॉफी लेके भाग गया भाई अपनी, और वो मेडल भी लेके भाग गया। और अब बोल रहा है कि एक प्रोग्राम अरेंज करो, मैं ट्रॉफी दूंगा, तुम ले लो और चले जाओ। अच्छा, यही बाकी है अब इनका सुनना। अब भाई मैं बोलूँगा आपको एक बात, आईसीसी अब देखना क्या करेंगी। आईसीसी अब ऐसे फाड़ के, ऐसे हाथ डाल के ट्रॉफी निकालेगी, और बम्बू अलग से डालेंगी। 15 फुट का बम्बू तो कम से कम है भाई। 15 फुट का बम्बू। समझदार खुश रहेगा काफी। और मुझे लगता है इस बार झाड़ उगाएगी। झाड़ मतलब पौधा। हमारे इधर मतलब हम तो कुछ भी बोलते हैं, पर इस बार आईसीसी गेम करेंगे उसका। अब देखना भाई मजा। अब उसने कांड कर डाला, उसको लग रहा वो बाप है। आप देखते अब क्या होता। उसका बाप बड़ा उधर खड़ा है अपना आईसीसी में। फिर आप देखेंगे क्या होता है। मज़ा बहुत आने वाला है इस बात पे। वो ट्रॉफी का जान दो, वो सबको पता है अपन को मिलने वाली है, पर अब वो ट्रॉफी के बदले उसको कितनी कीमत चुकानी पड़ेगी वो देखना। वो बहुत देखने की चीज़ है। अब मज़ा आएगा, अब मज़ा आ गया। और पाकिस्तान की टीम, ओ भाई आगा जी 28 वाला मैच चाहिए, आगा जी 21 वाला मैच चाहिए। आगा जी चले गए अब डिप्रेशन में। अब छोड़ दो उसको भाई साहब। मी मराठी बोलतो जरासं, मराठी जास्त कम्फर्टेबल आहे, हिंदी मराठी दोन्ही कम्फर्टेबल आहे म्हणा, जास्त मराठी आहे. तो ज्या हिशोबानं बोर करू राहिला ना, त्या हिशोबानं कोणीच नाही केलं एवढं, तर कोणीच नाही केलं एवढं. ते ॲड पाहून घेईन मी यूट्यूबवर किंवा कायच्यावर. तो असं तसं भाई, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे भाई. एवढा पॉझिटिव्हनेस पाहिजे माणसाच्या ह्याच्यात, की माणसाची पुरी फाटेल अशी, तरी तो मनरोला चला लागणार. म्हणजे उदाहरण जमलं नाही ते माझ्यापाशी, याच्याहून खराब उदाहरण नाही, पण मला ते द्यायचं नाही आहे म्हणून हे असं उदाहरण दिलं. जर ते खराब उदाहरण दिलं तर चांगलं नाही वाटत ते जरा शोभत नाही. सो यावेळेस तर बॅकग्राऊंड काहीच नाही आहे, बॅकग्राऊंडचं ब्लॅक ठेवलं, कारण की मला ते जराशी एडिटिंग जमली. आता बा एडिटिंग मस्त वाटली. एडिटिंग कायची, पण ते क्लिअरिटी जमली. पाहिलं ते खरखर बरखर ते सगळं गायब झालं. आवाजही ठीकच येऊ राहिला वाटते. आता थोडी डिस्टर्बन्स असणारच इकडे, एवढं तर आहेच म्हणा. पण एक गोष्ट आहे, मॅचमध्ये मजा आली. आणि मी म्हटलं होतं मॅच नाही पाहणार इंडिया पाकिस्तानची होती, पण मी ती फायनलची मॅच पाहिली. इसच्यासाठी मी माझ्याकडून पण एक गोष्ट आहे, मी 3 दिवस लाईव्ह नाही गेले. आणि दमदा केली अशी तर मी त्याबद्दल बोललो नाही. मी केलेच नाही लाईव्ह, सरळ सरळ गोष्ट आहे. मी माझ्याकडून हे गोष्ट केली, एवढं मला माहीत आहे. पण येणं होणार काही, येणं झालं काही नाही पण इमानदारीनं. पण एक गोष्ट आहे, आपल्याला त्यांचा कचरा करायचा होता याच्यात, आपल्या क्रिकेट बोर्ड म्हणजे समजा सगळ्या जगासमोर, तर आपण त्यांचा पद्धतशीर कचरा केला. पद्धतशीर केला एकदम, त्या लेवलचा गेला. अरे सांगा नाही बरं ते कोणती लेवल आहे यार, तुम्ही माहीत आहे का. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी पाकिस्तानची एकट्यात जसं किंवा विचार करताना, किंवा मी विचार करतो ना आता काय बोलायचं काय नाही, त्यावेळेस एवढा गंदा कचरा करतो, एवढा गंदा कचरा करतो, त्याची लिमिट नाही. पण ते कॅमेरासमोर आलं ना, तर ते जरासं ते विसरून जाते, किंवा नर्वसनेस, ते एक गोष्ट आहे ते चाललीच नाही लवकर. काय होप्स होते लवकर जाणार, पण आता आपली बस, आता एशिया कप झालं म्हणा आता आपलं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आता एशिया कप झालं, आपण जिंकलो, चांगली गोष्ट आहे. पण हे बघ यार, मला एवढी गॅरंटी होती त्या दिवशी सगळ्यांची फाटली, तर असं मॅच पाहता म्हणजे नाही, कोणाकोणाची नाही फाटली, माहीत नव्हती फाटली. मला एवढी गॅरंटी होती. आपल्या टीममध्ये अक्षर पटेल आहे, शिवम दुबे आपला लकी चॅम्प आहे,
जर अक्षर पटेल आपल्या टीममध्ये असेल तर यार आपण ना कुठूनही मॅच जिंकून जाऊ. तो बंदा यार मजाक नाही आहे. अक्षर पटेल अशा जागी परफॉर्म करते जिथं सगळे थोडेसे म्हणजे गडबड होतात, पण तो लय खतरनाक इम्पॅक्ट सोडून चालला जाते. एवढा खतरनाक प्लेअर अक्षर पटेल. आणि एक गोष्ट म्हणजे मला उद्यापासून की उद्या परवापासून वाटते हे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजची मॅच चालू होणार आहे 9 वाजतापासून. मी तर काही जुगाडा करून पाहत असतो. सबस्क्रिप्शन नसतं घेत मी या गोष्टीनं पैसे नसतो ऐकलात कधीच नाही, कोणत्या त्याच्यात नाही. काय तिथं पैसे नसतं देत मी जनरल जेवढं फ्री जमते तेवढं पाहिजे. हे सबस्क्रिप्शन वगैरे देऊन काही अर्थ नसते, अंधश्रद्धा आहे या गोष्टी. सो आता एकदा स्कॉड रिपीट करून घेऊ आपण. काय काय स्कॉड, हां पूर्ण टीम समजा काय काय येतं. एक सेकंड मी पाहून सांगतो. यार पार्ट थोडी ठेवतो यार मी. स्कॉड आपला हां स्कॉड भेटला. शेट हां गेलं. हां तर स्कॉड आपला यशस्वी जयस्वाल, गिल, के एल राहुल, साई सुदर्शन, देवदूत पडिक्कल, ध्रुव जुरेल, विकेट किपर जडेजा, वाइस कॅप्टन वाशी, अक्षर पटेल, बुमराह, नितीश कुमार रेड्डी, जगदीशन विकेट किपर आहे. मोहम्मद सिराज आपला शमी पाहिजे होता, शमी नाही आहे. प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव. तर प्लेइंग 11 काय म्हणून सरळ हे बा. मी प्लेइंग 11 म्हणजे मी खरं माहिती आहे काय, मी मॅचच्या रिझल्टबद्दल किंवा मी प्लेइंग 11बद्दल बोलत नाही, कारण की या गोष्टी मॅच रिझल्टबद्दल काय बोलतो मला गोष्ट सांगायला. तिथं जराशी अरे समजा ते 2022 मेलबर्नची गोष्ट झाली ती, तिथं सगळ्यांना म्हटलं होतं ते झालं असं की इंडिया हरून राहील ती, पण आपल्यापाशी एक होता माणूस त्यांना बांबू देऊन टाकला होता त्यावेळेस तिच्यात. तर असं होत असते ना. तर मी जनरली या गोष्टी विश्वास सोडतो की बाय आज हे जिंकते ते जिंकते, कधी काय होऊ शकते मॅचमध्ये काही सांगू नाही, पण एक भरोसा आपले गुड विशेष ठेवायचे मॅच म्हणजे आपल्या टीमसोबत, बाकी कोणतं नाही आपल्या टीमसोबत. तर जसं फायनलमध्ये समजा प्लेइंग 11मध्ये 4-5 म्हणजे जेवढं काय काय प्लेअर आहे ते तर फिक्सच आहे. जसं हे पहा ओपनर आहे आपले गिल, नाही ओपनर काय गेलेला ओपनर जयस्वाल, के एल राहुल ठीक आहे. नंबर 3 साई सुदर्शन की देवदूत पडिक्कल ट्राय करू शकतात. कारण की तुम्हाला माहिती आहे की गोष्ट म्हणजे हे असं आहे विषय की नंबर 3 वर आतापर्यंत कोणी 50 मारलंच नाही साई सुदर्शन सोडून. 50 जेव्हापासून चितेश्वर पुजारानं सोडलं त्यावेळेसपासून. तर एवढी खराब गोष्ट चालू आहे. पण त्या येणं साई सुदर्शन मारली होती इंग्लंडमध्ये. साई सुदर्शनचा फॉर्म सध्या आहे, त्यांना समजा आता चांगले रन काढले, 17-80 रन काढले होते. मी आपल्या इंडिया ए वर्सेस ऑस्ट्रेलिया ए मध्ये पहिली मॅच जी टाय झाली ती त्याच्यात मी ते पाहलती, म्हणजे मॅच नाही पाहलती पण मी स्कोअर चांगला चेक करत होतो. त्यावेळी देवदूत पडिक्कल हो आपले जरा जास्त भावनामध्ये बहून गेले आणि त्यांना 100-150 मारले वाटते. 100 नाही 150 मारले. के एल राहुलने 170 मारले सेकंड मॅचमध्ये वाटते. हो सेकंड मॅचमध्ये बरोबर आहे, कारण मी ती न्यूज पाहिली ती. आणि वॉशी तर फिक्सच आहे. तर मग चला आता फिक्स पाहून की 2 मिनटं मी फालतू गोष्टी चाललो गेलो. फिक्स आहे आपले गिल हे बा ओपनिंगमध्ये पाहून घेऊ. के एल आहे जयस्वाल आहे ठीक आहे. 3 नंबर साई सुदर्शन किंवा देवदूत पडिक्कल हे येऊ शकते ठीक आहे. 4 नंबर की फिक्स आहे. 5 नंबर आता 5 नंबरची गोष्ट अशी आहे की इथं ही साई सुदर्शन येऊ शकते किंवा पडिक्कल येऊ शकते, म्हणजे 2 खेळणार तर आहे, पण आता यांची जागा कोणती आहे ते कन्फर्म सांगून नाही आहे ठीक आहे. ते वर खाली होऊ शकते. ध्रुव जुरेल 6 नंबरवर आहे, तो पक्का आहे. 7 नाही ध्रुव जुरेल खाली येऊ शकते किंवा जडेजा वरते. 7 नंबर नंतर पाहून घेऊ, पण हां समजा ध्रुव जुरेल खेळणार आहे. 7 नंबर जडेजा खेळणार आहे. 8 नंबर वाशी हे तर पक्कीच आहे, हे पक्की आहे. आता जर पटके कोण एकदा डबल रिपीट करून घ्या तुम्ही. के एल राहुल, जयस्वाल, साई सुदर्शन, गिल, आपला जडेजा, ध्रुव जुरेल, वाशी आणि देवदूत पडिक्कल हे पक्के आहे. आता याच्यानंतर जसं हे पण बुमराह आता काय माहिती खेळण नाही खेळण, रेस्ट आहे नाही रेस्ट आहे, कारण की मॅच सध्याच झाली. उद्या परवा मॅच आहे वाटते. आता 1-2 दिवसा पहिली मॅच झाली ती आपली, आता डबल मॅच आहे आणि हे टेस्ट आहे भाई. याच्या टेस्टमध्ये काही मजा ओव्हर टाकायला नाही लागत. कमीत कमी 22-25चा एक पट्टा असते तर तो टाकायला लागते. पहिली मॅच आहे अहमदाबादमध्ये गुजरात नरेंद्र मोदी स्टेडियम, दुसरा आहे दिल्लीमध्ये. तर आपल्याच घरी मॅच आहे, आपण लंबा बांबू गाडून देऊ त्यांच्या ह्याच्यात, त्यांचा काही विषय नाही. हे सोडून राहिले का आता हे पाहिलं. अरे इथं आपल्या इकडे जनरली आपल्याकडे स्पिनिंग ट्रॅक बनवतात,
तर मग कुलदीप यादव तो खेळायला पाहिजे, पण एक गोष्ट सांगू का यार, याच्यात अक्षर पटेलची जागा बसून नाही राहिली. अक्षर पटेलची जागा याच्यात बसली पाहिजे. त्याच्या मग कारण असं आहे की अक्षर पटेल यार, तो माणूस कुठे परफॉर्म करते ना, तिला काहीच घेणं नाही कोण आहे काय आहे समोर, तो धप्पा मारते, तो पाहत नाही मारताना कोण आहे. इथं काय भविष्यवाणी कोणी करत असते, काही नसते करत. नाही अरे यार हे डबल येऊ राहिलं, हे कॅमेरा फोकसचा प्रॉब्लेम वाटते काय, मी चेक करून घेणार ते नंतर याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. कोणी भविष्यवाणी वगैरे करत असते का इथं, की बा जडेजाची सिरीज कशी जाणार, वाशीची कशी जाणार, गिलची कशी जाणार, जयस्वालची, के एल राहुलचे 10 सेंचुरी आहे, 10चा आहे, एक 11वी बनली असं वाटते आता की काम आहेत ते इंग्लंडमध्ये. तर त्याच्यात जनरली सेंचुऱ्या सगळ्या इंडियाच्या बाहेर आहे, इंडियामध्ये त्याची एकच सेंचुरी आहे. तर त्यासाठी ती सिरीज काय म्हणते, जयस्वाल भाऊ तर टॉपले आहे आता. जयस्वाल आणि ते घरी आपल्या इंडियात ते सारखं 72 कोणी नाही मारत. मग 72 म्हणजे इन्सेन्स चांगला, म्हणजे खतरनाक त्याच्यापेक्षा कोणी नाही मारत जयस्वालपेक्षा. यार याच्यात एक पाहिजे होता खिलाडी आपला सरफराज खान. मी त्या प्लेयरला लय रेट करतो. मग कारण असं आहे, तोही यार एकसारखाच आहे जयस्वाल सारखा किंवा आपला ऋषभ पंत सारखा, काहीच घेणं नाही. चले तो चांद तक वरना शाम तक असा विषय आहे. तो मारले तर 150ही मारन, 200ही मारन, आणि त्याच्यात त्या स्पीडमध्ये 300ही मारन, काहीच फरक नाही पडत. आणि तो नॉट आउट आहे. सरफराज खानचा रेकॉर्ड आहे का याच्यात, कोणती तरी राणी कोणती तरी ट्रॉफी होती वाटते, 300 मारले त्यानं, नॉट आउट होता तो. दम आहे भाई, दम आहे, लय दम आहे त्याच्यात. नितीश कुमार रेड्डी यावेळेस नाही खेळण. अक्षर पटेल आहे वाटते बसला आहे, म्हणजे नाही खेळण नाही वाटते यावेळेस, की काहीतरी घेऊन तो अंदर येईन अक्षर पटेल, काहीच सांगून नाही. कारण की आपल्या इकडे स्पिनिंग पाहिजे, पण आपले तर समजा हे जे समजा मी 8 प्लेयर जे सांगितले ते खेळले, तर यात 2 तर स्पिनरच येऊ राहिले, जडेजा आणि वाशी, ठीक आहे. आणि समजा स्पिनिंगच पाहिजे असेल तर आपल्याशी कुलदीप यादव तर पहिलेच आहे, आणि त्याला स्क्वॉडमध्ये घेतलं आहे. कुलदीप यादवला टेस्ट खेळून ते वेगळी गोष्ट, पण आपल्या इंडियामध्ये ते खेळू देतात जनरली, कारण की आपल्या इकडे स्पिनिंग ट्रॅक आहे पहिले सांगितलं. काही यार एखादी टिप वगैरे काही असेल तर तुम्ही देऊ शकता मला क्रिकेटबद्दल बोल्याबद्दल किंवा सांगाबद्दल, व्हिडिओबद्दल, की हे कर ते कर नाही कर. मी आज पूर्णपणे मराठीत बोलू राहिलो, इट्स ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंदी बोलून घेणार. याच्या पहिल्याचे सगळे व्हिडिओ मी हिंदीमध्ये काढले, तर यावेळेस हा व्हिडिओ मराठीत मजा येते जराशी. व्हाईस कॅप्टन यावेळेस जडेजा आहे, त्या बंबू टाकून ठेवन. जडेजाला काही सांगा नाही लागत भाऊ, तो तलवारबाजी आपली, तलवारबाजी माझी फेवरेट आहे यार. मला थोडी जमते, थोडी जास्त नाही, थोडी एकदम बळे वाटते तलवारबाजी. सो हे स्क्वॉड आहे, तर एकदा प्लेइंग 11 ट्राय करून पाहता. बुमराचं काय माहीत, पण बुमरा खेळला नाही खेळला, पण बुमराची गरज खरंच नाही आहे, इमानदारी सांगतो. यार आता काय घरी आता बुमराला आणतात, घरी आणतात म्हणजे आहे ना यार, सिराज आहे, प्रसिद्ध कृष्णा आहे. तुम्ही ते प्रसिद्ध कृष्णा भाई, तो काही मजाकमध्ये नाही आहे, पण ते इंडिया एच्या ह्याच्यात पहिल्या मॅचमध्ये त्याने एकही विकेट नव्हती घेतली. मी ज्या हिशोबानं पाहिलं तर, म्हणजे मला जसं आठवतं, मी विसरलो वाटते सध्याच्या कंडिशनमध्ये, मी लिहिलं नाही ते. पण विषय असा आहे की त्याला 5च्या इकॉनॉमीने रन दिले ते, मला तेवढं आठवते. 5च्या इकॉनॉमीने त्यांनी रन दिले ते, मला तेवढं आठवतं. नाही करण भाऊ, गरम करण काम याच्या आकाशदीपही नाही आहे, याचे हाय म्हणा, पण बाकीचे बॉलर आहे ते टाकून देईन बांबू, त्याचा काही विषय नाही आहे त्याच्यात. पण काय रेस्टमध्ये हे आहे ते आहे, काही स्कॉड काही सांगू नाही शकत. स्कॉड असा बनवू शकते जर समजा बुमरा खेळला नाही खेळला, पाहू यार, स्कॉड आपल्याला डिपेंड नाही आहे. ते तू मार दगड, मी मारतो दगड, फरक नाही पडत. मारणारा एकच दगड, ते आपले म्हणजे कोच जी गौतम गंभीर, ते जे म्हणतील तेच आहे तो विषय. बाकी आपण किती दगडा मारा काही फायदा नाही आहे त्याचा करून. सो आपण याच्यावर काही अर्थही नाही आहे की बा आपण हे म्हणू नाही भांडू, हा नाही हा स्कॉड नाही राहिला, तोच घेऊ राहिला, काही अर्थच नाही आहे करून. कारण की चालणार ज्याचा आहे तो तिकडे बसेल आहे, तो थोडी ऐकू राहिला आपली. आणि ते भीम जास्त पाहतात खरंच. ते गौतम गंभीर भाई तो सोशल मीडियाच्या हिशोबाने चालते कधी कधी. अरे यार खरंचची गोष्ट आहे, मजाक नाही करू राहिलो मी, मजा काही करत असतो. पण हे कॅमेरासमोर काम आहे, थोडं नर्वसनेस आताही आहे, हे कधी जाणार काम आहे आय डोंट नो. पण एक गोष्ट सांगतो यार, तुम्हाला माहिती आहे मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं,
मला इग्वाना घ्यायचा आहे. इग्नोवा नाही येतो, इग्वाना येतो. इग्वाना म्हणजे असा किडा. मी जनरली कोणत्याही प्राण्या पक्षाला किडा म्हणतो. मला सवयचा किडा होण्याची, कचरा थोडासा डिसरिस्पेक्ट नाही म्हणत नाही, पण थोडा असं कचरा. मला इग्वाना घ्यायचा होता. महाग आहे तो. मला ब्ल्यू कलर पाहिजे होता. तो तर लय महाग आहे, 20-25 हजाराचा काहीतरी आहे वाटते तो. एक हातभर आहे तो. हातभर म्हणजे कोणता, आपला तळहात एवढा. यार कॅमेरा याचा हा राईट हँड आहे, पण तो लेफ्टमध्ये चालला आहे. पण हा एवढा आहे तो, 20-25 हजाराचा. तर घ्यायचा होता, पण प्राईज ऐकून मग सोडून द्या म्हटलं. जाऊ द्या, काही विचार नाही करा. मग माहिती आहे काय विषय काय झाला, यार शिट. ते मग विषय काय झाला माहिती आहे काय, मी निघे असं बाहेर होतो माझ्या रूमच्या म्हणजे माझ्या घरापाशी एक टेबल होता. झाडंही आहे, तर इथं काही प्राणी पक्षी किटकुलं वगैरे येत राहतात. तर एक मला काहीतरी दिसलो. तो सरडा होता नॉर्मल. म्हटलं यार इग्वाना आहे का काय का. मी नाही का फोटो काढला त्याचा. हा फोटो हो दिसतही नाही. हां असा काहीतरी फोटो आहे. तर त्याचा फोटो काढला. म्हटलं यार जर इग्वाना असं जमून गेलं का. मग ChatGPTला विचारलं, ते म्हणते काही नाही म्हणते, सोडून दे गोष्टी. इग्वाना नव्हता तो, सरडाच होता तो. पाल म्हणतात तिला आपल्या इकडे. पाल अजून काही नाही. मराठी बोलणाऱ्याला समजत असं सगळं. मी जे बोल राहिलो, हिंदी बोलणाऱ्याला त्रास होतो समजून. इट्स ओके, महाराष्ट्र आहे आपला, काही विषय नाही. हिंदी बोलू, पण आज मराठी बोलायची जास्त इच्छा. मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये हिंदी मराठी प्रॉपर मिक्स चालू देणार, त्याचा काही विषय नाही आहे. आणि यांचे कचरेले होऊ राहिले आता सध्याच्या कंडिशनमध्ये. भाऊ कायचा आहे वा डोल घंट्याचा भाऊ आहे तो. घंट्याचा वेगळा तो वेगळा. यांचा जो कॅप्टन आहे सलमान अली आगा, ते गेले ते प्रेस कॉन्फरन्सवर. त्यांना पट्टे खोलले जराचे, पण काही घंटा फरक नाही पडला. त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही आमची फी डोनेट करणार आहोत आतंकवाद्यांनी. ज्यांले इंडियानं मारलं आतंकवादीला करू राहिलं ते डोनेट. बरोबर आहे ना, तर ते त्यांची इच्छा, ते थोडी म्हणतील. यार यांचा कॉन्फिडन्स वेगळाच आहे यार, सिरियसली. म्हणजे घर पे नहीं है दाने और अम्मा चली बुनाने, असा विषय आहे त्यांचा तो. समझा कर भाई, समझा कर. घर में नहीं है दाने, अम्मा चली बुनाने, असा विषय तो. एवढा डेंजर कॉन्फिडन्स नाही पाहिला भाई मी, कधीच नाही पाहिला, कोणाचंच नाही पाहिला. एवढे बेशरम लोक, थर्ड क्लास लोक एवढे. पहिली मॅच कोणती होती, पहिली मॅच ते हारले साले. मी ते जाऊ दे म्हणा, आता पाहिले काय म्हणा. पहिली मॅच ते हारले, दुसरी मॅच ते हारले. आता ते मीम्स पाहिले आपण सगळ्यांना. पहिली मॅचवर कांड काय झालं की सेकंड नाही गेला ना, सगळं लुटून दिलं त्या सेकंडवर. अरे मॅच हारले तुम्ही, सेकंड नाही गेला. अरे मॅच हारले, नाही सेकंड नाही गेला. अबे यार, त्यांच्या इकडे कोणी विचारून नाही राहिलं ना, कोणी घंटा लक्ष देऊ राहिलं की बा आम्ही क्रिकेट खराब खेळलो, असं झालं असेल तसं झालं असेल, हे ते. कुलदीप बाप वेगळा बनेला त्यांचा, कुलदीप यादव पाकिस्तानचा. कुलदीप यादव तर मोठ्या वाचल्याने चालला, त्यांचे मोठ्याने वाचू राहिले. हे लाईने वाचून घे 3 घंट्याचे. दुसरी मॅचचं काय झालं तर ते हारिस राऊफनं पराक्रम केलं, ते आपण मीम पाहिलं ते, तो विषय आज डबल भाऊ तो मीम लागेल. तर तो होला कॉमेडी मीम आहे, मला आवडते तो. त्याच्यामुळे कारण असं आहे, त्याची रिॲलिटी दिसते त्याच्यात. पाकिस्तानची रिॲलिटी दिसते, डेमो दिसते पाकिस्तानचा की बा असे लोक आहे, हे लोक आहे, असे जीवन जगतात ते गरिबासारखे. मला तो इग्नोवा घ्यायचा आहे यार. का मी तो कधी घेणार, मी घेणार. मैं वो इग्नोवा लूंगा मेरे भाई. मला तो, अरे त्याचा विषय असा आहे माहिती आहे का, तो लो मेंटेनन्सवाला प्राणी आहे. म्हणजे तसं ते काम कुत्र्यासारखं नाही आहे की बा कुत्र्या पकडा, फिरायला घेऊन जा, हे करा ते करा. एखादा पडदा घेतला, फेकला त्याला, त्याच्यावर तो राहते, त्याचं मी राहतो. मग त्याला आंघोळ करायची गरज आहे एवढी, का शॅम्पू वेगळं असं काही नाही आहे. ते उन्हात ठेवून द्या त्याला सुकवायला जरासं, असा विषय आहे त्याचा. आणि एक गोष्ट म्हणजे आता असं की नेपाळ आणि वेस्ट इंडिजची सिरीज चालू आहे. तर भाई नेपाळला बंबू टाकून दिला त्यांच्या ह्याच्यात. 2-1 नाही, 1 काय 3 तर मॅचची सिरीज आहे T20 वाली. T20 वाटते, त्याच्यात 2 नेपाळनं जिंकल्या. चांगली गोष्ट आहे भाई, फोन चांगला वाटलं. काश तुम्ही एशिया कपमध्ये असतील, मजा आली असती खेळायला.
नाही हार ते नाही, पण आपण तो सपोर्ट करतो. अफगाणिस्तान तर आपल्या घरची टीम आहे, तो काही विषयच नाही आहे. अपन ने जिसको मारा मारा, नहीं अपन ने जिसको नहीं मारा वो अपना छोटा भाई देख लेगा. अफगाणिस्तान एक नंबर टीम यार, पण बॅड लग आता काय करायचं, ते लय डिसअपॉइंट असतील त्या गोष्टीवर की आपण ते फायनलमध्ये नाही येऊ शकलो अफगाणिस्तान. कारण खरंच आहे ना, लय मोठा ब्लंडर झाला त्यांच्यात, किती मोठा कोलॅप्स झाला तो. आपला श्रीलंकाची मॅच हातचीच होती, ते गमावली. बांगलादेशसारखे लोक कडे मिळतात, बांगलादेशला भाव देऊ राहिले लोक आता. मग याच्यापेक्षा मोठी काय गोष्ट म्हणा आता. याच वेळेस मागच्या वर्षी इंडिया वर्सेस बांगलादेशची मॅच चालू होती. तिथं आपला संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रिहान पराग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग या सगळ्यांना बंबू घातला होता बांगलादेशले. याच वेळेची गोष्ट. उद्या दसरा आहे वाटते, आजची 9वी आहे, म्हणजे 9वा दिवस, शेवटचा दिवस नवरात्रीचा. तर उद्या दसरा येणार बरोबर असं वाटू राहिलं. मी विसरलो, मी चेक निघालो, मी विसरलो सरळ. तर ते आठवते तो रेकॉर्ड 297चा, तो त्याच दिवशी बनला होता दसऱ्याच्या दिवशी. ते मॅच किती खतरनाक मॅच आहे ते भाई यार. मी पुरी मॅच पाहिली ती, म्हणजे जमत कशी बशी पाहिली मी ती पूर्ण मॅच. मजा आली मॅच पाहून. सो आणखी नेपाळच्याकडे मस्त आहे, चांगलं वाटलं नेपाळचं पाहून. अशी प्रगती करत राहा. एक दिवस तुम्ही पाकिस्तानला जरूर हरवसान, आणि मला तो दिवस पाहायचा आहे की बाबा नेपाळ वर्सेस पाकिस्तान. मागच्या वेळेस बाबर आझमची जी लास्ट सेंचुरी होती वाटते, ती नेपाळच्या समोरच होती. पण यावेळेस आता बाबर आझम भेटला नाही त्यांच्या हाती, ते बंबू घालून देतील त्यांच्या. आता यांची सिरीज आहे वाटते गरीब लोकांची, पाकिस्तानची. गरीब लोक म्हणजे पाकिस्तान रे भाऊ, त्यापेक्षा गरीब पाकिस्तान आहे भाई माझ्यापेक्षा. म्हणजे आपण जेवढे गरीब नाही म्हणतात, पण आपण तर खाते पिते घरचे आहो यार. त्यांना बिचारायला खाले नाही भेटत, एक टाईमचं भेटते ते अर्ध. त्यांना तर पाणीपुरी पाहिली नशीन कशी असते. तर काय गरिबी असते यार. हे सगळं कंट्रीत तशी येते सगळी. काय म्हणा आता यांच्याबद्दल, हो दे, इट्स ओके, सोडून द्या त्यांनी. ते बोलून तोंड खराब करणं आहे. पण तुला माहिती आहे काय यार, मी मजाक नाही खरंच सांगत. जसं ते मी कम्फर्टेबल होणार ना कॅमेरासमोर, तसं मग पाहू आपण रोस्टिंग काय असते. तो मग मी दाखवतो पाकिस्तानला काय आहे तो. भाई साहब, मी एकट्याच एवढा कचरा करतो पाकिस्तानचा, पण कॅमेराचा नाही बोला वाटत त्या गोष्टी. बोला थांब बोला ना, आपण बोलू ना, कुठं नाही जाऊ. कुठं जाईल पाकिस्तान डबल हिट. आता ते 2026 आहे इथं T20 वर्ल्ड कप नाही काय, ते श्रीलंका आणि इंडिया स्पॉन्सर करू राहिलं. आणि वुमेन्समध्ये आपली मॅच जिंकली इंडिया वर्सेस श्रीलंकाची. कॉंग्रॅच्युलेशन्स टू वुमेन्स टीम. इंडिया वर्सेस इंडिया नाही रे बा, इंडिया आणि श्रीलंका कोलॅब करून हे करताय ना. समजा 2026चा वर्ल्ड कप घेत आहे ना, तर पाकिस्तानच्या सगळ्या मॅचेस तर इथेच आहे श्रीलंकामध्ये, कोलंबोमध्ये असतील, कामेत कुठे असणार. तर तिकडे आहे स्पिनिंग विकेट. आणि यांच्यापाशी कोण आहे स्पिनर, त्यांचा मिस्ट्री आहे अब्रार. बाकी तर लोक असंच नाही. तोही कोणता एवढा मोठा अब्रार अहमद. हे यार हे म्हणजे हे कुलदीप यादवले आणि अब्रार अहमदले सारखं समजतात. हे वरुण चक्रवर्ती आणि अब्रार अहमदले सारखं समजतात. भाई साहेब, विषय असा आहे की कुलदीप, समजा अब्रार अहमद पहिल्या वर्गात असं, आताच्या कंडिशनमध्ये पहिल्या लेवलवर असं. कुलदीप यादव 100-200 लेवलवर आहे तो सध्या. कुलदीप यादव सारखा बॉलर आता या जनरेशनमध्ये, जनरेशन नाही म्हणू शकत, पण आता क्रिकेटमध्ये आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये तो स्पिनिंगमध्ये नंबर 1 आहे भाई. त्याला कोणती तोडच नाही आहे, खरंच नाही आहे. तू 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाहून घे, सगळ्यात मेन 2 विकेट आहे ते फायनल आठवते. त्याच्या पहिलेही आपल्या न्यूझीलँडसमोर त्याच्या पहिलेही एक मॅच झाली ती आपली, त्यावेळेस कुलदीप यादवने विकेट नव्हती घेतली वाटते. त्या दिवशी आपला दुसरा स्पिनर चालला वरुण चक्रवर्ती. भाऊले पहिल्या मॅचमध्ये उतरलं, भाऊनं 5 मारून घेतली. अरे यार का होणार आता, म्हणजे विचार कर. आपण एक बुमरा घरी सोडून गेलतो, तर आपण स्पिनरचा बुमरा आणला आणि दिला बंबू टाकून. का बात किती खतरनाक सरप्राईज बसतो सांगतो. पण रोहित शर्माची स्ट्रॅटेजी आहे, विचार करासारखी स्ट्रॅटेजी. ते 5 मॅचचं खेळलो आपण त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. पहिले मॅच बांगलादेशसोबत खेळलो होते, ते अक्षर पटेलची हॅट्रिक हो राहिली ती, तर ते सुटून गेली. खराब वाटलं ते पाहून.
जाऊ दे म्हणा, झालं झालं, आता काय करू शकतो. आणि ते त्यावेळेस गिलने सेंचुरी मारली होती वाटते, सेंचुरी नाही, काहीतरी 87 होतं की काय काहीतरीच होतं. गिल होता पण शेवटपर्यंत, एवढं म्हणून माहीत आहे. दुसरी मॅच कोणासोबत होती, पाकिस्तानसोबत होती, तर हात थू करून सोडून दिलं सालनने. कचरा भेटी आहे का पाहू राहिला तो. दाखवलं असतं ना पाकिस्तान. जमला नाही हा जोक, पण दाखवा भाई मी जोक का असते तर सांगा. अरे यार काय झालं हे, हां जाऊ दे, इट्स ओके, काही नाही झालं. तर तिसरी मॅच होती आपली न्यूझीलँडसोबत. तर ते नाही हां, तिसरी न्यूझीलँडसोबतच होती. हां बरोबर आहे. त्यावेळेस इंट्रोड्यूस केलं ते कोणाला, वरुण चक्रवर्तीला, आणि त्याने 5 विकेटा घेतल्या होत्या. मग त्याच्यानंतर चौथी मॅच चौथी ही 4 आहे. हां, तर चौथी मॅच होती आपली ऑस्ट्रेलियासमोर. ते मॅच नाही सुटू शकत भाई, ते मॅच तर पाहासारखी होती. तेच तर पाहायची मॅच होती, म्हणजे ते तर फायनल पाहिजे होतं खरं तर. स्टीव्हन स्मिथ कॅप्टन होता त्याचा, आणखीन काय काय यार, लय मजा आली ते मॅच. म्हणजे इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅचपेक्षा जास्त तर ते इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच पाहायला मजा आली. अरे त्यांचे बॉलर नव्हते, आपण काय करू शकता ना. आपण ना, तुला नाही म्हटलं का, मी नाही म्हटलं त्यांनी आणायला की बा, असं मी ना म्हटलं की नाही अरे यावेळेस ते नको आणू. आण भाई, मला काय करावं लागते, आण मारणं तसंच आहे मला. तू तसं कुठेही भेटशील ना, आता तुला रपके खाणंच आहे. यावेळेस पाहायचं आता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची सिरीज आहे ना, ODI सिरीज. मी कधी एक सेकंड चेक करून सांगतो. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियन्स ODI 19 ऑक्टोबर आताच आहे, म्हणजे बहुत बढिया. 3 मॅचेसची सिरीज आहे. तर 3 मॅचेसमध्ये पाहू आता कोण काय झाड बांबू घालते ना. ते मी बोलायची लँग्वेज, हां म्हणजे ते जरा सभ्यता आहे ना, सभ्यता म्हणू शकतो की काय समजा वेगळं. हे 18 ऑक्टोबरपासून काय वाटते मग यावेळेस पण जरासं जोर दाखवा लागेल. जोर नाही दाखवा लागेल ॲक्च्युली, अशी म्हणणं नाही आहे. पण यावेळेस नाही काय नवीन हे आहे, काय म्हणतात त्याला, नवीन प्लेअरला इंट्रोड्यूस करू शकतात लोक. जसं की अभिषेक शर्मा, काय माहिती शिवम दुबेला घेऊन जातील नाही घेऊन जातील, कारण की तो ODI खेळला आहे. नाही ODI खेळला आहे भाई तो, मजाक नाही. ते इंडिया वर्सेस श्रीलंकाची मॅच आठवते, मी चेक करतो मग एक सेकंड. इंडिया वर्सेस श्रीलंकाची मॅच आठवते, तिच्यात हाही होता रे बा, काय नाव आहे, शिवम दुबे. त्याच्यात रियान परागही होता. पण यावेळेस रियान परागला नाही येणार काय माहिती. अभिषेक शर्माला घेऊ शकतात, किंवा जयस्वाल, त्याचा आपला डेब्यू झालेला आहे. आणि तोही याच्यातच झालेला आहे, त्या ट्रायनेशन सिरीजमध्ये. कोणता याच्यात झाला आहे डेब्यू, इंग्लंडच्या याच्यात झाला काय, हां इंग्लंडच्या याच्यात झाला. इंग्लंडच्या याच्यात डेब्यू झाला होता, पहिली मॅच खेळला होता. मग त्याच्यानंतर त्याला ड्रॉपच केलं होतं. हां, मग त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती आणलं होतं. भाई सगळं जण म्हणून राहिले ते, नाही दिमाग भाई पाहिजे, नाही यार तू विचार कर. सगळं म्हणून राहिले, सगळे जण म्हणून राहिले की तिकडे स्पिनर नाही चाललं, तिकडे बॉलर पाहिजे. आपला बुमरा इंजर्ड होता बॉर्डर गावस्कर पाहिली भाई, मी पूर्ण मॅच पाहिली, ते सिरीज पाहिली पूर्ण. सकाळी 5 वाजता, सकाळी 4:30 वाजता उठून पाहिली. मला खराब वाटलं ते पाहून. म्हणजे बुमरासाठी, रोहित शर्मासाठी, विराट कोहलीसाठी, रविचंद्र अश्विनसाठी, सगळ्यांसाठी पाहून लय खराब वाटलं. सिराजसाठी काय करू शकतो, पण आता खेळले ते साले खेळले, त्यांचा बदला घ्यायला लागेल. त्यांचा बदला तर घ्यायला लागेल. तो बदला पाहिजे आपल्याला. आता यार मला नाही काय, एवढं जर लाईव्ह केलं असतं ना तर मला चांगलं वाटलं असतं. चांगलं आताही वाटत राहतो, काही विषय नाही. पण कसं लाईव्ह मला मजा येते, जरा अशी वेगळं फील होते जरा असं. म्हणजे वेगळं म्हणजे किंवा नवीन काही माहीत पडते ना, नवीन काही शिकायला वाटते की बा लाईव्ह कसं करतात असं वगैरे. पण आता हा व्हिडिओ आहे 30 मिनिटाचा व्हिडिओ, समजा काय किती मिनिटाचा मी चेक नाही करत आहे, मी फक्त बोलत होतं, सांगतच आहे काय विषय आहे. आणि कसं आहे माहिती आहे काय, एकटा बोलण्यानं नाही चालत आहे. खरंच गोष्ट अशी आहे. मी काही एवढा मोठा क्रिकेट एक्सपर्ट तर नाही आहे. मी फॅन आहे, तुमच्यासारखाच फॅन आहे इंडियन क्रिकेट टीमचं. जे बरोबर आहे ते म्हणजे जे मला बरोबर वाटते मी ते सांगतो. जे माझं चुकीचं असते ते तुम्ही मला सांगता, मी नाही बोलणार. करेक्ट करू शकता ना यार, अशा गोष्ट करतो. मी कोणता एवढा क्रिकेट एक्सपर्ट आहे, सांगायला तर मदत करायला पाहिजे. पण हां, मी एवढं समजतो की बा मला दोन्हीकडून असते. समजा माझं काही चुकलं तर तुम्ही सांगता, तुमचं काही चुकलं तर मी ट्राय करेन सांगायची, ऐकसन तर नाही तर इट्स ओके.
पण हां, आपली काही वन पार्टी गेम नाही आहे, दोघेकडून गेम आहे. समजा बोलायचं तर आपण बोलायचं म्हणजे अशा याच्यात की बा मी विचारन तुम्ही सांगा, तुम्ही विचारन मी सांगन, असा काही विषय आहे तो. असा नाही आहे की मी एकटाच बोलन काय काय करन काय काय नाही करन. हां, इट्स ओके. आणि सगळ्यांचं असंच असते. कोणताही कोणी पाहून घ्या यूट्यूबवर की या स्टार्टिंगला तर कोणी नसते सोबत, कोणीच नसते सोबत. तर आणि कोणी ॲडजस्टही करून घेत नाही स्टार्टिंगमध्ये कोणी. पण जसं एक सेकंड शेअर ते जसं 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 व्हिडिओ येत जातात लोक त्याच्यासोबत कम्फर्टेबल होतात. आणखीन काहीच नाही, फक्त लोक कम्फर्टेबल होतात त्याच्यासोबत. म्हणून त्याची समजा मग मग फॅमिली वाढते असं म्हणणं आहे नेमकं. मी तर तेच म्हटलं होतं. आपल्या डिस्क्रिप्शन हां का माहिती हसी मजाक पाहिजे जरा असं. आणि कसं आहे माहिती आहे काय, आपण 2 लँग्वेज यूज करायचे. इंग्लिश जनरली कमी यूज करायची आणि इंग्लिशचं थोडा मजाक उडत चालते. कारण की भाई मजाक मस्ती पाहिजे असते जराशी. सगळी नाही पाहिजे असते पण जराशी तरी पाहिजे असते. त्या मॅचबद्दल एक सांगायचं होतं फक्त, एशिया कपचे गंध मारलं रे बा. म्हणजे कसं होतं माहिती आहे काय, यावेळेस आम्हाला एका झटक्यात नव्हतं मारायचं, हळूहळू मारायचं होतं. तळपू तळपू मारलं त्यांनी त्यांना वाटू राहिलं की जर 20 रन 30 रन जर शिल्लक असते तर यांनी तर पकडलंच होतं आम्ही ना. जर 120 समजा टार्गेट जर 180चं असतं, 190 200चं असतं तर इंडिया तसा खेळलाच नसतं. इंडियानं मग दाखवलं असतं इंडिया खेळणं का असते. मग ते त्यांना तरी वाटलं असतं की बा आम्ही 20 रन तरी शॉर्ट आहोत. तर यांच्या तोंडी लागून काही अर्थ नसते. तर हा विषय आहे. पण मजा आली भाई. ट्रॉफी नाही भेटली त्याचे झाड उगवू आपण, झाडच उगवू. आता आपल्याला झाड उगवायचं बंब नाही घालायचं आहे यावेळेस. आता झाड उगवायचं आहे. मी एवढे फोटो काढले पण गोष्ट अशी आहे की ते या फ्रेममध्ये बसू नाही राहिले. आणि ते बसू कोण नाही राहिले मला खरंच नाही माहीत. अरे यावेळेस तर ग्रीन स्क्रीनने चांगलं काम केलं. काय नाही यार, हे ते खरखर ते किडे माकोडे बसत होते ते याच्यावरती काहीच नाही आहे. त्याला चांगला वाटू राहिलं. आणि यावेळेस तर व्हिडिओ चांगला काढला कशाला मी चांगला बोलू राहिलो ठीकठाक. पण एवढा कॉन्फिडन्स नाही येतो. ज्या दिवशी समजा मी पाकिस्तानला प्रॉपर असं रोस्ट करणं एकदम खतरनाक ते दिसन त्यावेळेस समजा मी कम्फर्टेबल झालो. ठीक आहे. आणि कोणी काही कमेंटमध्ये सांगू शकते की बा तू असं कर असं कर असं कर नाही कर. वेदिकचं मला माहीत आहे. जसं मी नाव ठेवलं मग चॅनलचं आपल्या माझे नाही आपल्या, मी फॅमिली समजतो आताही. तुम्ही नंतर भेटसाल लागत मला, पण मी आतापासून फॅमिली समजतो. इट्स ओके साठी मी वेदिकचा तो के आहे ना, आता तो सी पाहिजे असते ते माहीत आहे मला. पण मी जाणबुजून असा के ठेवला. विशेष कारण नाही आहे पण असंच ठेवलं मी. म्हणजे मला के ठेवायचा होता म्हणून, बाकी काही रिझन नाही आहे. कोणी काही नाव ठेवू शकतं ना. तर मी म्हणजे प्रॉपर नाव आहे VIDAK. विसरलो मी नाव काय होतं, वेदिक क्रिकेट. हां, तर सी पाहिजे असते तिथं केच्या जागी, पण मी के टाकला. हे पहिलेच सांगून देऊ राहिलो की बा नंतर कोणी म्हणावं नाही की बा वेदिकचं स्पेलिंग चुकू राहिलं. जाणून ठेवलं असा विषय आहे तो. नाव घेऊन मैं जाणून तर काही करता नाही तुम्ही. म्हणजे काही फायदा नाही नाव सांगून, काही अर्थ तर नाहीच आहे. कारण याच्या पाहणारे लोकच किती आहे सध्या तरी. समोर वाढतील. इट्स ओके. आय विल ट्राय माय बेस्ट. मी माझ्याकडून पूर्ण ट्राय करणार रे भाई. आपल्याला सोडायचं नाही, आपल्याला करायचं राहायचं. म्हणजे चांगला मोठा फॅमिली बनवायची आपल्याला छानपैकी. महाराष्ट्राची ऑडियन्स आहे भाई, लय मोठी ऑडियन्स आहे महाराष्ट्राची, मजाक नाही आहे. तर मजा येते या गोष्टीवर. हे यार हे थोडं अजून काय बाकी आहे आपलं. आपण चांगलं जिंकलो. माहोल कुलदीप यादव बंबू देऊन दिला त्यांच्या ह्याच्यात. कुलदीप यादवची ते ओव्हर आठवते. त्याच्या 2 ओव्हरमध्ये होते 26 रन. त्याच्या 4 ओव्हरमध्ये होते 30 रन. 26 काहीतरी म्हणजे असंच होतं. 26 होते की 25 होते काहीतरी होते. भाईनं बंब फुलं घातला भाई. लय गंदा बंबू घातला रे भाई. जर त्यांची पहिली म्हणजे ते पूर्ण मॅच पाहायचं तर त्याने एवढं लक्षात येते की पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्यांनी 100 रन बनवले 1-2 विकेटच्या नुकसानवर. तर कमीत कमी दुसऱ्या 10 ओव्हरमध्ये 80-90 रन तर बनलेच पाहिजे. आपली टीम असती तर मग ते 230 बनले असते. कसं आहे माहिती आहे काय, पाकिस्तानने आपण टार्गेट दिलंच नाही. बॅटिंग त्यांनाच केली पाहिजे. त्यांनी जर समजलं की बा टार्गेट काय असते, ज्यावेळेस समजा इंडियन टार्गेट दिलं
आणि काहीच नाही, 3-4 प्लेयर तर खेळायला लागतात आपल्या ह्याच्यात फक्त, बाकी कोणीच नाही. सूर्यकुमार यादवचं इथे हे म्हणजे टुर्नामेंट एवढी चांगली नाही गेली जेवढी झाली पाहिजे होती. पण मी मला खराब बनतो यार, त्याची टुर्नामेंट झाली पाहिजे होती. ते साले पाकिस्तानवाले सूर्यकुमार यादवला चिडवत होते की हा तर छोट्या छोट्या टीमसमोर रन काढते. आला भाई, त्यानं कुठं कुठं रन काढले ते आपल्याला सांगायची गरज नाही आहे. 2024च्या सेमीफायनलमध्ये भाऊच उभे राहिले ते, आठवत असेल तो, बरोबर. आपण आपल्या प्लेयरला डिफेन्स करून म्हणजे त्याचा विषय नाही. आपल्याला माहिती आहे आपला प्लेयर काय आहे, तर किती चांगला आहे काय आहे, तर ते सांगून तर काही अर्थच नाही. आणि ते भावल्या डोक्याचे लोक पाकिस्तानचे, आपले नाही. ते वेगळ्या ब्रह्ममध्ये आहे. ते म्हणतात ट्रॉफी कुठं आहे, हात कुठं आहे. हां ओके ओके, मी असं इकडे केलं खाली तर मला वाटलं हात कुठं आहे. हा तसा वेगळा आहे. तर ते म्हणतो ते ट्रॉफी कुठं आहे, ट्रॉफी बिना सेलिब्रेशन करू राहिले. अरे अरे गरीब, अच्छा गरीब भाई. क्रिकेट बोर्डपाशी पैसा पाहिजे जरासा, आमच्या किती येते तर. आणि तुमच्या बोर्डपाशी पैसा पाहिजे किंवा तुम्ही सगळे जेवढे बोर्ड आहे बाकी क्रिकेटचे त्यांचा पैसा ॲड करता आणि इंडियाला एकटा वेगळ्या साईडला ठेवसा. किती पैसा दिसते ते फरक पाहिजे जरासा. फालतू गोष्टी तर करायचा नाही या माणसानं, फालतू गोष्टी तर नाही करायच्या यार. हे लस गैरसमज मध्ये जगतात यार, म्हणजे माणसानं काही मागवा, पण हे एवढा मोठा गैरसमज. दया येते कधी कधी, पण असं म्हणजे बदल्याची भावनाही आहे म्हणा माझ्या मनात, पण दया येते. बिचारे बिना शिक्षणाचे लोक. मजा आली पण ट्रॉफी जिंकून शानपैकी कचरा करणं मेन होतं. ट्रॉफी जिंकणं मेन होतं, कचरा करणं मेन होतं. लय कचरा केला पाहिजे त्यांचा, भयंकर कचरा केला. आणि आता ते असे लोक आहे की त्यांना घंटा फरक नाही पडत. त्यांना काय वाटू राहिलं की आम्ही ट्रॉफीच नाही दिली, कुठं जाणार ट्रॉफी. तो वरते हाय भाई बसेल एक जण, ICC जय शाह म्हणतात त्याला. बेटा तो असा माणूस आहे, ज्यावेळेला तो BCCI होता त्यावेळेस तुम्ही ते काहीतरी टुर्नामेंट होस्ट केली ती, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणता, बरोबर. ते तुम्ही ना होस्ट केली ती तुमच्या घरची होती, ते हायब्रिड मॉडेलही नव्हतं, काहीच नव्हतं. तुम्ही ना काय वाटलं होतं की इंडियाला इकडे या लागन, नाही ते इंडियाच्या जागी आम्ही श्रीलंकाला घेऊ. अच्छा. आणि ते ट्रॉफी लाहोरमध्ये पडेल होती असं म्हणतात लोक. लाहोर में जाके पूछ लेना जय शाह से की वो ट्रॉफी कहाँ थी, असं कोणतरी म्हणत होतं. तर मग आता ही ट्रॉफी आपल्यापाशीच आहे, इंडियापाशी छानपैकी BCCIच्या हेडक्वार्टरमध्ये. सगळ्यांची मिट्ट मुरले, बिस्किट मुरले सगळ्यांची. भाई त्याच्यात लय मुरला असेल बिस्किट, पण मी त्याच्या अप्रोचला चांगला समजतो. अप्रोच म्हणजे कसं, त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच एवढा आहे, म्हणजे हे एवढा चादरेच्या बाहेर निघतात लोक. साध्या चांगल्या भाषेत म्हटलं तर मॅच व्हायच्या पहिले चादरीच्या बाहेरच असतात हे लोक, की अपने को तो ये सोचना ही नहीं है की पाकिस्तान कभी मॅच हारी भी है या पाकिस्तान कभी मॅच हार सकती है. त्यांच्याशी जर तुम्ही मॅच चालू व्हायच्या पहिले बोलत असाल तर तुम्हाला असं वाटेल की रिकी पॉन्टिंग तर यांच्यापासून शिकून चालला आता, म्हणजे याच्यापाशी शिकून गेला तो. यांच्यापाशी 15-20 वर्ल्ड कप आहे, 8-10 T20चे, असं त्यांना असं बोलताना वाटते आपल्याला, म्हणजे त्यांच्याशी बोलताना तुम्हाला असं वाटतं मॅच चालू व्हायच्या पहिले. पण जशी एकदा मॅच चालू झाली तरी ते जराशी चादरीच्या बाहेर निघतात. जराशी नहीं अब हरा देंगे, अब देखना तुम हमारा किंग है, तुम्हारा नकली किंग है, ऐसा तसं. जशी मॅच होते तसं मग काय मी ते बिचाऱ्यांना काय होते. मी 1 सेकंड फक्त पाणी पितो. हां पाणी पिऊन झालं. आपण इथं होतो की हे ज्यावेळेस अरे मग एकदा मॅच झाली की मग ते चादरीनं फाशी घेऊन मरून जातात. पण मग त्यांची ती गोष्ट आहे की यार म्हणजे एवढा पॉझिटिव्ह अप्रोच कुठून एवढा पॉझिटिव्ह, म्हणजे एवढं की आता हे बघा, आता ते 3री मॅच जिंकली, आता काय म्हणून राहिले आम्ही तर तुम्हाला ट्रॉफी दिलीच नाही, करून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. अरे तुम्ही हारले, ट्रॉफी नाही दिली आम्ही तुम्हाला.
हे गरीब, ये गरीब और इनकी तो डायलॉग इनके शूट करते, ये गरीब और इनकी. कोणती मॅच पाहून घ्या तुम्ही, 2022 हरीश राव त्यालाच फाटके बसले. मारणारा त्याचा बापच होता विराट कोहली. 2023 तो एक रेकॉर्ड आहे. म्हणजे मला सांगायचा आता लवेडचा, पण आजच पाहू राहिलो तो मला देशला भेटला. तर त्याच्या विषयामध्ये काय आहे, विषय असा आहे की तिथं रन करायचे होते 2023 रन. म्हणजे आपली 2023ची टुर्नामेंट सगळ्यांना आठवते, ते तर कोणीच नाही विसरू शकत. पण एक गोष्ट सांगतो 2023ची, जे माहीत नसतं असं नसं कोणाला काम येत नाही. त्यावेळेस 2023मध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्या भाऊनं हरीश राऊफनं 500 रनपेक्षा जास्त रन दिले ते. हा रेकॉर्ड आहे भाऊच्या नावावर. 500 पेक्षा जास्त रन. बाबर आझमनं किती रन केले ते 2023मध्ये पाऊस यार. आज 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 अभी देख लेंगे आपण. टोटल 2023 वर्ल्ड कप. एक सेकंड, 320 रन केले यार यानं 2023 मध्ये वर्ल्ड कपचे. हरीश राऊफनं 500 दिले. का म्हणणं आहे याच्यावर, 320 रन दिलं सांगा ना याच्यावरती काय म्हणा माणसानं. 2024ला ते तर यार ते मॅचचं ते मरेपर्यंत नाही विसरणार पाकिस्तानवाले. अरे पाकिस्तानला काय म्हणते माहिती काय, ते तर चिटिंग केली तुम्ही ना. अच्छा, याला उत्तरच लय खराब द्यायला लागते. म्हणजे काय माणूस म्हणजे कसं आहे म्हणजे काय, आपल्या इंडियातले लोक कामात राहतात, म्हणजे बिझी राहतात. कोणी शिक्षण, कोणी ह्याच्या त्याच्या जॉब वगैरेमध्ये, हे फॅमिली वगैरेमध्ये. हे काहीच नाही. हे रिकामे लोक, म्हणजे मी बोलत वेगळं होतं समजलं अशी. हे रिकामे लोक हे यार, म्हणजे घंटा फरक नाही पडत. काम धंदे काही नाही, शिक्षण काही नाही. यांची तर एज्युकेशन सिस्टीम ही एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे की त्याची लिमिट नाही. आणि मी काही वायर नाही पोरवलं, मी हेच पोरवलो जे काही समोर सांगायचं आहे ते. जसं की आपल्या काही कामाच्या गोष्टी, हे फोटोज कायचे आहे ते आपल्या मॅचचे रे बा पाहूंगे भाई, थोड़ा खुश होले. एक सेकंड एक ट्राय करो अपन. भाई खुश होना चाहता है थोड़ा सा, ये ले, हो जा थोडा खुश. चांगला फोटो आहे की नाही. हां, तर 2024ची मॅच ते 119 रनाची ती मॅच पूर्ण पाहिली. त्याच्यात अक्षर पटेल जर टिकला असता तो रनआउट झाला, नाही तर अक्षर पटेल जर टिकला असता त्याने बंबू गाडला होता, गाडू राहिला तो गॅरंटेड होता. फक्त तो टिकला आणि प्रॉब्लेम तो रनआउट झाला. तो तिला आउट करायची ताकद नाही त्यांच्याच्यात, तो रनआउट झाला. अक्षर पटेल जनरल रनआउटच होत असते यार. आणि त्याच्या पहिले तो त्याचं काम करून घेते जरासं, म्हणजे लय की टीम सवारून घेते. खतरनाक प्लेअर आहे यार तो. प्रॉपर जडेजाची रिप्लेसमेंट म्हणसान तर अक्षर पटेलच आहे यार. दोघे प्लेअर वेगवेगळे आहे बरोबर आहे, पण नाही, जे काम जडेजा करू शकते करणार ते काम सगळं प्रकारे अक्षर पटेल करते, आहे की नाही. जडेजा यार मॅक्स लेवलचा प्लेअर आहे. म्हणजे मला आवडते जडेजा. काय भाई सेलिब्रेशन करते तो तलवारचं यार, एक नंबर, बहुत बढिया, मला आवडते ते. 2024ची ते मॅच ते तर साले ते तर जिंदगीत विसरतील नाही. ते तर वो तो म्हणते दिल तूट गया है आज. जुळला कधी होता भाई, त्यांची दिले दगडाचे झाले अशी ना आता. मजा आली पण 2024च्या मॅचमध्ये ते. आणि मग 2025ची ते आपली कोणती जे चॅम्पियन्स ट्रॉफी तिथं पाहिली तीच भाई यार. तो डायलॉग मला आताही आठवते, मी ऐकला होता. जाऊ दे तो डायलॉग मी म्हणत मी पण. त्यांचा कॅप्टन भाई 77 बॉलमध्ये 46 रन.
77 बॉलमध्ये. आता खेळायची पद्धत असते गोलागोलाची, आपल्या इथं नाही आहे काय. भाई तुला माहिती आहे काय, यांनी नाही काय टेस्टमध्ये उभं करा ना, मग त्या टेस्टमध्ये उभे नाही राहत बिचारे. टेस्टमध्ये जर यांच्यासमोर चेतेश्वर पुजारासारखा एखादा प्लेअर आला, आपलाच एक नाव घेतलं, चेतेश्वर पुजारा नाही तसे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जो रूट, स्टीव्हन स्मिथ, हे तर बंबू टाकून देतात रे वा. यांनी पाहिजे चेतेश्वर पुजारा 5 दिवसाची टेस्ट मॅच, नाही तू 10 दिवसाची ठेवा ते टेस्ट मॅच, काही फरक नाही पडत. मी गॅरंटी देऊन सांगतो, फक्त चेतेश्वर पुजाराला एवढं सांगा की बेटा तुला आऊट नाही व्हायचं आहे, तू रन नको बनवू, एकही नको बनवू, पण तुला आऊट नाही व्हायचं आहे, आणि पाठवून दे. कमीत कमी चेतेश्वर पुजारा 7 दिवस नंगा करते त्यांना, 7 दिवस 10 दिवसापैकी खेळतच राहा. करा बॅटिंग करा, आणि करा बॉलिंग करा फिल्डिंग करा, मरून जाते नाही विचारे. खाव्याला तसंच काही नसते. अरे यार मी ते रील पाहिली काय, ते आता आठवली, इकडे पाहून ते आठवलं रील, इथं काहीच नाही आहे पण तसं. हा आता विषय असा आहे की ते रील अशी होती की ते कोणती तरी टुर्नामेंट होती गरिबांची, गोरगरिबांची, गल्लीतली, समजून गेले असेल कोणती टुर्नामेंट आहे. तर त्याच्यात नाही का एक टीम जिंकली होती. आता टीम कोणाची टीम आहे नाही काय, सोफ्याची. भाई त्याचं नावला बरोबर पडलं, सोफाला बरोबर पडलं. तर त्यांनी नाही काय आयफोन दिले, ते एवढे हरिकले रे, अरे बाप रे बाप. भाई आपल्या इकडे आयफोनचा कचरा झाला भाई आता, पण त्यांच्या इकडे सब केले आयफोन. ओ हो, जे कुद्या मारल्या त्यांना वानेऱ्यासारखे आहे. क्या बात आहे, का म्हणा आता बढिया. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी थोड्या वेळ तर बाकीचे काम करून घेतो, आणि आणखीन व्हिडिओ टाकतो. आपल्याला ट्विटरवर जायचं, ते मीम्स पाहायचे. सो बाय बाय, गुड नाईट, सॉरी गुड इव्हिनिंग, जाऊ दे बाय बाय.